Students, welcome to English lecture. Today we are going to discuss the further part of history of novel. Now, in the previous lectures, we have seen the background of novel, how novel emerged as a literary form in 18th century. We have also seen the origin of novel. We have seen that Greek romances, they were the precursors of novel, and we have discussed some contribution of some novelists up to 19th century. Now, today we will discuss the characteristics of 20th century novels. 20th century is marked by the modern topics and innovative styles and techniques. So it is a modern era. So naturally, the topics or the themes handled or dealt in novel, they are modern and they are expressed through innovative styles. And many novel techniques. 20वे शतक हे मॉडर्न एरा किंवा मॉडर्न युग, आधुनिक युग या नावाने ओळखलं जात असल्यामुळे या नॉव्हेल्समधून ज्या कथांवर किंवा ज्या प्रश्नांवर किंवा ज्या टॉपिक्सवर चर्चा झाली ते सगळे मॉडर्न आहेत आणि लिहिण्याची जी स्टाईल आहे, जी शैली आहे, ती देखील नवीन आहे. It widened angles of the views by some novelists and they started to focus on political, social, psychological and other modern issues in their novels. So, some novelists, they have wide angles or the views and they started to focus on political, social, psychological and other modern issues in their novels. So the attitude of novelist, it was wide, and that's why their novels, they have multifarious themes. या शतकामधल्या हे जे काही कादंबरीकार आहेत यांनी आपला अतिशय विस्तृत असा दृष्टिकोन, उदार असा दृष्टिकोन या नॉव्हेलमध्ये ॲडॉप्ट केलेला, स्वीकारलेला दिसून येतो. कारण हे जे मॉडर्न जग आहे, हे जे आधुनिक जग आहे, या जगामध्ये वेगवेगळे नवनवीन प्रश्न आयुष्यामधले समस्या उद्भवत आहेत. मग त्या पॉलिटिकल असू देत, मग त्या सोशल असू देत, सायकोलॉजिकल असू देत आणि कितीतरी केवळ आधुनिक युगातच शोभणाऱ्या काही प्रश्न किंवा समस्या असू देत. या सर्वांचं भान किंवा सर्वांची जाणीव या कादंबऱ्यांमधून आपल्याला दिसून येते. Novelists started to use new techniques of novel writing such as psychological novels because they concerned with the thoughts and motives and emotions of the character, or stream of consciousness novels which deals with the continuous flow of thoughts that makes up an individual's conscious experience, or Bildung's Roman novels which concern with the growth of the protagonist's mind, spirit and characters from their childhood to adulthood, fictions of science and technology and detective fictions, etc.
So these are the new techniques used in the novel. So some novels, they are psychological novels because they concern with the thoughts, motives and emotions of the character. त्या नॉव्हेलमधले जे पात्र आहे किंवा ज्या मानवी प्रवृत्तींबद्दल लिहिलं गेलेलं आहे, त्यांचे विचार कसे आहेत, त्यांचे हेतू काय आहेत आणि त्यांच्या भावना काय आहेत, यांच्यावर प्रकाश टाकणारी ही सायकोलॉजिकल नॉव्हेल उदयाला आली. स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉव्हेल्स या प्रकारातल्या किंवा या टेक्निकचा यूज करणाऱ्या ज्या नॉव्हेल्स आहेत, ते कंटिन्युअस फ्लो ऑफ थॉट्स दॅट मेक्स अप अन इंडिव्हिज्युअल्स कॉन्शियस एक्सपिरियन्स. मानवी मनाची जी कॉन्शियस म्हणजे जाणीवेची जी पातळी आहे, त्या पातळीवर सतत जे विचार येत राहतात, जो विचारांचा प्रवाह येत राहतो, त्याचा प्रत्यय देणारं किंवा त्याचं प्रकटीकरण करणारं जे टेक्निक आहे, त्याला स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस टेक्निक असं म्हणतात. तर याचा वापर करून काही नॉव्हेल्स निर्माण झाल्या. म्हणजे सकाळपासून आपल्या मनामध्ये जे 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 विचार येऊ शकतात, त्या विचारांना एक सरळ दिशा असतेच असं नाही, किंवा त्या विचारांच्या पातळीवर कधीकधी मनातल्या ज्या अतृप्त इच्छा किंवा मनातले जे अतृप्त विचार आहेत, यांचीसुद्धा कधीकधी आपल्याला उसळी मारून वर आलेले दिसून येतात. या सर्वांचा एक फ्लो, सर्वांचा एक प्रवाह, त्याचं प्रगटीकरण करणं म्हणजे स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉव्हेल्स. आपण याबद्दल टाईप्स ऑफ नॉव्हेल्समध्ये अजून चर्चा करणारच आहोत. बिल्डिंग्स रोमन नॉव्हेल्स, ह्या प्रकारच्या नॉव्हेल्समध्ये एखादा जो प्रोटॅगनिस्ट आहे, म्हणजे मेन कॅरेक्टर आहे नॉव्हेलमधलं, त्याच्या मनाची आणि त्याच्या विचाराची जी ग्रोथ आहे, लहानपणापासून ते मोठेपणापर्यंत, त्याचं प्रगटीकरण आपल्याला दिसून येतं. फिक्शन्स ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी हा सुद्धा एक प्रकार या 20व्या शतकात उदयाला आला, की ज्याच्यामध्ये 50 वर्षानंतर अंतराळामध्ये स्पेसमध्ये काय असेल बरं, याचा विचार करून लिहिलेली एखादी कादंबरी की ज्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर आहे, अशा कादंबऱ्या खूप अस्तित्वात आल्या. किंवा डिटेक्टिव्ह फिक्शन्स आहेत, शेरलॉक होम्सच्या ज्या कथा आहेत किंवा त्या ज्या कादंबऱ्या आहेत, तर तशा प्रकारच्या कादंबऱ्या निर्माण झाल्या. इट गिव्स राईज टू इमिग्रंट ऑथर्स. 20व्या शतकाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आपला देश सोडून दुसऱ्या देशात स्थायिक झालेले जे लेखक आहेत, इमिग्रंट ऑथर्स ज्यांना म्हणतात. अ पर्सन हू कम्स टू लिव्ह परमनंटली इन अ फॉरेन कंट्री, परदेशात स्थायिक होणारे जे लोक आहेत, अशा लोकांचं एक वेगळंच विश्व असतं, त्यांचे अनुभव वेगळे असतात आणि त्याचं प्रगटीकरण करणाऱ्या नॉव्हेल्ससुद्धा अस्तित्वात आल्या. तर अशा प्रकारे आपल्याला 20व्या शतकातल्या कादंबरींमध्ये एक व्हरायटी ऑफ थीम्स दिसून येते. म्हणजे वेगवेगळ्या थीम्स इथे आपल्याला आणि त्याचबरोबर टेक्निक्ससुद्धा आपल्याला हाताळलेले दिसून येतात. हे 20व्या शतकाचं वैशिष्ट्य आपल्याला अनेक नॉव्हेलिस्टच्या नॉव्हेल्समध्ये पाहायला मिळेल. So, Edward Morgan Foster, E.M. Forster, he was the notable novelist in 20th century. He was an English novelist, short story writer and essayist. His contribution to literature is really remarkable. His famous book, A Passage to India, is a really interesting book.
His another book is Howard's End, and in this way he wrote so many novels, and he is a famous novelist in 20th century. James Joyce. He was an Irish novelist, and his Ulysses is really a famous novel for its stream of consciousness technique. Ulysses is a modern novel by Irish writer James Joyce, a landmark work, एक मैलाचा दगड मानला जातो, known for its stream of consciousness technique. So James Joyce and his Ulysses. Joseph Conrad was another novelist in 20th century. He was Polish-British writer. He wrote so many interesting novels such as Lord Jim, Heart of Darkness. This is a novella. And even his novels, they are remarkable for its new technique. Henry James, he was an American author. He wrote The Portrait of a Lady and The Ambassadors. These novels are popular, and his work is also notable in 20th century. Eric Arthur Blair, and his pen name was George Orwell. He was an English novelist and critic. His Animal Farm is an allegorical, metaphorical novella by him. Animal Farm ही जगप्रसिद्ध कादंबरी या जॉर्ज ऑरवेलने लिहिली की ज्याच्यामध्ये ॲलिगरीचा वापर केलेला आहे, म्हणजे रूपकात्मक ही कथा आहे. ही कथा प्राण्यांची आहे असं आपल्याला वरकरणे दिसतं, पण ही कथा मानवी आयुष्याशी किंवा मानवी प्रवृत्तींशी संबंधित आहे. ॲनिमल फार्म ही अतिशय प्रसिद्ध कादंबरी लिहिणारा जॉर्ज ऑरवेल. Henry Graham Greene, English novelist, and his famous book is The Power and the Glory. Graham Greene. David Herbert Lawrence, D.H. Lawrence, he was an English writer. His novels are also remarkable for their new techniques. Sons and Lovers and The Rainbow, these are famous novels written by D.H. Lawrence. Sir William Gerald Golding, British novelist, and his famous work is Lord of the Flies. Anthony Burgess, English writer, and his novels are A Clockwork Orange or The Doctor is Sick. Salman Rushdie, an immigrant writer. So he went from India to Britain, Great Britain. So he is British Indian novelist. भारतामधले हे ब्रिटनमध्ये राहायला गेले आणि म्हणून त्यांना इमिग्रंट स्थलांतरित झालेले लेखक आहेत. And he wrote Midnight's Children and The Satanic Verses. These are famous novels written by Salman Rushdie. Another immigrant author is V.S. Naipaul. He was a Trinidad and Tobago born British writer. He also got Nobel Prize for his literature. His House for Mr. Biswas and The Suffrage of Elvira, these are famous novels written by V.S. Naipaul. Immigrant author Sir Kazuo Ishiguro.
He is from Japan, and his Never Let Me Go and The Remains of the Day are popular novels. So, in this way, we have seen the contribution of greatest novelists in 20th century and their works. We have also discussed the characteristics of the 20th century novels. I hope you might have understood and you will read this portion or this topic again, which is in the course book there, and you will try to understand and remember these names and their names of the novelist and their contribution to the literature. Thank you. Thank you very much.